महाराष्ट्रासाठी एक मोठी बातमी आहे. राष्ट्रपतींच्या एका भेटीमुळे एक शहर, शेगाव, थेट राष्ट्रीय चर्चेच्या केंद्रस्थानी आलंय. चला तर मग या खास भेटीबद्दल सविस्तर जाणून घेऊया. तर बातमी ही आहे की भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 25 फेब्रुवारीला शेगावला भेट देणार आहेत. आणि शेगावला संत नगरी म्हणून ओळखलं जातं, त्यामुळे ही भेट खरंच खूप विशेष आणि ऐतिहासिक ठरणार आहे. पण या भेटीचा उद्देश नक्की काय आहे? बरं, या भेटीमागे एक नाही तर दोन महत्त्वाचे उद्देश आहेत, ज्यामुळे ही भेट आणखी खास ठरते. म्हणजे बघा, हे एकाच वेळी वैयक्तिक श्रद्धा आणि राष्ट्रीय कर्तव्य या दोन्हींचं एक सुंदर मिश्रण आहे. पहिल्यांदा त्या श्री गजानन महाराजांच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतील आणि त्यानंतर लगेचच त्या राष्ट्रीय आयुष मेळाव्याला हजेरी लावून देशाला संबोधित करणार आहेत. आता राष्ट्रपती येणार म्हटल्यावर तयारी तर जय्यत असणारच. संपूर्ण शेगाव शहर त्यांच्या स्वागतासाठी सज्ज झाले. अगदी कडक सुरक्षा व्यवस्थेपासून ते शहराच्या सुशोभीकरणापर्यंत सगळीकडे जोरदार तयारी सुरू आहे. प्रशासन, पोलीस आणि नागरिक सगळेच यात उत्साहाने सहभागी झालेत. तर हा झाला भेटीचा एक म्हणजे आध्यात्मिक भाग. आता वळूया दुसऱ्या महत्त्वाच्या कारणाकडे, ते म्हणजे राष्ट्रीय आयुष मेळावा. आणि राष्ट्रपती स्वतः इथे उपस्थित राहणार असल्यामुळे ह्या मेळाव्याचं महत्त्व अनेक पटींनी वाढले. पण अनेकांना प्रश्न पडला असेल की हे आयुष म्हणजे नेमकं काय? तर हा शब्द आयुर्वेद, योग, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी या सगळ्या भारतीय पारंपरिक वैद्यकीय पद्धतींसाठी वापरला जातो. या सगळ्यांना एकत्र आणणारी, त्यांना प्रोत्साहन देणारी ही एक मोठी प्रणाली आहे. आणि या मेळाव्याची उद्दिष्टेही तितकीच मोठी आहेत. म्हणजे आपल्या पारंपरिक भारतीय औषध पद्धतींना प्रोत्साहन देणं, देशभरातले तज्ज्ञ डॉक्टर आणि संशोधकांना एका व्यासपीठावर आणणं आणि आयुर्वेदातली नवीन प्रगती लोकांपर्यंत पोहोचवणं. थोडक्यात सांगायचं तर पर्यायी आरोग्य सेवेला एक राष्ट्रीय ओळख देण्याचा हा एक मोठा प्रयत्न आहे. आणि इथेच राष्ट्रपतींची उपस्थिती खूप महत्त्वाची ठरते. त्यांच्या येण्यामुळे हा मेळावा फक्त एक परिषद किंवा संमेलन न राहता थेट राष्ट्रीय महत्त्वाचा कार्यक्रम बनला आहे. याचा प्रभाव नक्कीच खूप मोठा असणार आहे. बरं, हे सगळं झालं अधिकृत कार्यक्रमांबद्दल. पण या पलीकडे या भेटीचा शेगाव आणि तिथल्या लोकांसाठी भावनिक आणि सांस्कृतिक अर्थ काय आहे हे समजून घेणंही महत्त्वाचं आहे. हे वाक्य बघा, संतांची भूमी असलेल्या शेगावसाठी हा अत्यंत गौरवाचा क्षण आहे. खरंच हे एकच वाक्य तिथल्या लोकांच्या भावना व्यक्त करायला पुरेसं आहे. ज्या शहराची ओळखच संतांची भूमी आहे, तिथे देशाच्या प्रथम नागरिकाने भेट देणं हा किती मोठा सन्मान असेल. ही स्लाइड तर अगदी परफेक्ट आहे हे समजून घेण्यासाठी. एका बाजूला आहे शेगावची ओळख, जी एक आध्यात्मिक केंद्र आहे, श्रद्धेचं आणि भक्तीचं प्रतीक आहे. आणि दुसऱ्या बाजूला राष्ट्रपतींच्या भेटीमुळे त्याला एक राष्ट्रीय स्तरावरील ओळख मिळतेय, एक अधिकृत मान्यता मिळतेय. हा खरंच एक खूप मोठा अभिमानाचा क्षण आहे. तर मग या सगळ्याचा व्यापक अर्थ काय लावायचा? ही भेट फक्त शेगावपुरती मर्यादित आहे का? तर नाही, याचं महत्त्व खूप दूरगामी आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ही एक भेट, फक्त एक भेट, शेगावसारख्या आध्यात्मिक शहराला थेट राष्ट्रीय पटलावर आणते. यामुळे शहराच्या समृद्ध सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाकडे संपूर्ण देशाचं लक्ष वेधलं जातंय. सोप्या भाषेत सांगायचं तर या भेटीचे 3 मोठे परिणाम आपण पाहू शकतो. 1. स्थानिकांचा वाढलेला अभिमान. 2. आयुषसारख्या आपल्या पारंपरिक प्रणालीला मिळालेली एक मोठी राष्ट्रीय ओळख. आणि 3. या संपूर्ण भागाच्या सांस्कृतिक वारशावर पडलेला एक सकारात्मक प्रकाश. तर या ऐतिहासिक भेटीमुळे शेगाव पुन्हा एकदा राष्ट्रीय चर्चेत आलं आहे, हे नक्की. पण जाता जाता एक प्रश्न मनात येतो की अशा मोठ्या घटनांचा एखाद्या शहराच्या भविष्यावर आणि ओळखीवर दीर्घकाळ टिकणारा परिणाम नेमका काय होत असेल.